इंडियन मॅजिक आय निर्मित आणि झी मराठी प्रस्तुत इडियट्स. लेखक आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले. नेपथ्य आणि प्रकाश योजना प्रदीप मुळे. संगीत राहुल रानडे. नृत्य फुलवा खामकर. कलाकार सागर कारंडे आणि स्मिता तांबे. नमस्कार रसिको, सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन निर्मित नाटक फॅक्टरीच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रसिको, मला सांगा, तुम्हाला शिव्या येतात? नाही, शिव्या येतात याचा अर्थ तुम्ही शिव्या देता असा होत नाही. आणि कोणीही कितीही सासूतपणाचा अभिनय जरी केला तरी प्रत्येकाला शिव्या निदान ऐकून तरी माहीतच असतात. बरं, चला आपण एक तुमची छोटीशी परीक्षा घेऊ. हां, त्याच्या आधी आजूबाजूला कोणी आहे की नाही ते एकदा पाहून घ्या. असेल कोणी बाजूला तर जरा मोकळ्या जागेत या. नाही, मुंबईत राहत असाल तर जाऊ दे, ही सूचना तुमच्यासाठी नव्हती असं आपापल्या मनाला समजावं. हां, तर आपण ही परीक्षा इंग्लिशमध्ये घेऊ. तुम्हाला माहीत असलेली एक इंग्लिश शिवी द्या. नाही, एवढी हार्श शिवी नको. ही आत्ताच्या पिढीची जरी आवडीची शिवी असली तरी आपण थोड्या सौम्य शिवीचा विचार करू. हां, काहींना आठवली असेल, काहींना नसेल. ज्यांना आठवली त्यांनी जर ती मोठ्याने दिली असेल तर पुन्हा त्यांच्या आजूबाजूला असलेल्या माणसात आणि त्यांच्यात भांडण सुद्धा सुरू झालं असेल. भांडण संपल्यानंतर ज्यांच्याशी भांडण केलं त्याला चॅनल नक्की सबस्क्राईब करायला सांगा. आणि ज्यांना सौम्य शिवी आठवली नाही त्यांना मी सांगतो, इडियट. इडियट ही अतिशय सेफ गेमवाली शिवी. म्हणजे आपण ती कोणालाही घालू शकतो आणि ती अगदी कशीही घालता येते. प्रेमात पण घालता येते, रागात पण घालता येते. आणि ही शिवी आपल्याला अगदी कोणत्याही मूडमध्ये नेऊ शकते. म्हणजे बघून चालता येत नाही का इडियट, किंवा एखादी सुंदर ललना, पेडाचेस तू इडियट असं म्हणते. त्यामुळे इडियट ही सर्वमान्य, सौम्य आणि एकूणच शिवीनं राहिलेली शिवी आहे असं म्हणता येईल. आणि त्याला काही निमित्त लागत नाही. पण इथे मात्र आपण इडियट या शब्दाचं एवढं विश्लेषण करतोय त्याला मात्र निमित्त आहे. निमित्त आहे झी मराठी प्रस्तुत आणि इंडियन मॅजिक आय निर्मित इडियट्स या नाटकाचं. मराठी रंगभूमीच्या प्रवाहात स्त्रीवादी आणि त्यातही आधुनिक स्त्रीवाद दाखवणारी नाटकं हल्ली येऊ लागली. हे नाटक अगदी त्या प्रवाहात जात नाही, पण त्याचा अंश कुठेतरी आढळून येतो. एक रंगात आलेली पार्टी, त्यात 2 जण आपापल्या व्यापात. प्रीतम सिनियर बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, 24 लाखांचं पॅकेज असलेला माणूस. आणि रुची मीडिया क्षेत्रात असलेली 33 लाखांचं पॅकेज. ते पॅकेज यासाठी सांगितलं की त्यावर स्त्री पुरुषांचे मानापमान ठरतात. तर असे हे दोघे काहीसे तरुण पार्टीत असतात. ओघांना एकमेकांना भेटतात, मोजकं बोलणं होतं. ती दिसायला काहीशी बोल्ड पण तितकीच कणखर स्वभावाची, अन्याय खपवून न घेणाऱ्या. त्याच्यासमोर तिला काही कॉल्स येतात, अश्लील, चिडवणारे, त्रास देणारे. तो मदत म्हणून तिचा आणि त्या कॉल करणाऱ्या माणसाचा नंबर मागतो. पार्टी संपते, सगळे आपापल्या मार्गाला लागतात. हा काहीतरी त्या कॉल करणाऱ्या माणसाचा बंदोबस्त करतो आणि तिला येणारे कॉल्स बंद होतात. त्यामुळे ते खुश होते आणि त्याला मेसेज करते. आणि मग त्यांचं बोलणं वाढतं. मेसेजवरनं गोष्टी कॉलवर जातात, कॉलवरनं व्हिडिओ कॉलवर जातात आणि व्हिडिओ कॉलवरनं अनपेक्षित थेट भेट सुद्धा होते. दोघेही छान मित्र होतात. दोघेही तरुण, सिंगल, जोडीदाराच्या शोधात. पण टिपिकल जोडीदार नकोय. काहीशा वेगळ्या अपेक्षा. मुख्यतः दोघांच्याही अपेक्षा एकमेकांशी मिळत्या जुळत्या. त्यांना टिपिकल राहायचं नाहीये, इडियट्स सारखं. त्यांना काहीतरी वेगळं राहायचंय. वेगळं म्हणजे वेगळ्या पद्धतीनं. रहाटगाडगा नको आहे त्यांना. रोजची भांडणं, मुलं बाळ, सो कॉल्ड संसार टाईप काहीही नकोय. त्यांना मुक्त राहायचंय, एकमेकांना स्पेस द्यायची, तरीही एकत्र राहायचं. साधारण लिव्ह इन रिलेशनशिप सारखं. हा, पण जबाबदारी आणि कमिटमेंट मात्र नक्कीच निभवायची. म्हणून ते एकत्र राहायचं ठरवतात. आणि ह्यात तो तिच्या घरी राहायला येतो. बाकी सोपस्कार होतात. त्यात त्यांचं एक ठरलेलं असतं की आपण भांडण करायचं नाही. 3 भांडणं झाली की ब्रेकअप हा नियम त्यांच्यात असतो. आणि त्यासाठी एक विशिष्ट सिस्टीम त्यांनी लावून घेतलेली असते. भांडण व्हायला सुरुवात झाली की एक सायरन वाजतो. वेळेत आटपलं तर ठीक, नाही तर ती त्यांच्यासाठी अलार्मच असतो. एकत्र राहणं सुरू होतं आणि एकत्र राहिलं म्हणजे भांड्याला भांड लागणारच. अनेकदा भांडणं होता होता वाचतं, पण एकदा मात्र कडाक्याचं भांडण होतं आणि तेव्हा पहिला अलार्म होतो. एक चान्स गेलेला असतो, तो ते मिटवतात. पुन्हाच कधीच भांडायचं नाही असंही ठरवतात.
पण पुन्हा भांडण होतं, तेही मिटवतात आणि आता उरतो लास्ट चान्स. आणि तेव्हा अशी काही परिस्थिती निर्माण होते की कडाक्याचं भांडण होण्याशिवाय पर्यायच नसतो. आणि ते इतक्या टोकाचं होतं की लक्षातही राहत नाही हे तिसरं आणि शेवटचं असेल. आणि शेवटी सायरन वाजतोच. मग ते ब्रेकअप करतात का, विभक्त होतात? 3 भांडणांची कारणं नेमकी काय असतात? तिसरं भांडण होण्याएवढं नेमकं मोठं काय झालेलं असतं? आणि ह्यातले नेमके इडियट्स कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी हे नाटक पाहणं अत्यंत गरजेचं आहे. रंगमंचाचा पडदा उघडतो तो एका वेगळ्याच संगीतानं. व्यावसायिक पठडीतली फार कमी नाटकं अशा पद्धतीच्या संगीतानं नाटकाची सुरुवात करतात. कदाचित इथे तशा प्रसंगांमुळे नाटकाची सुरुवात अशी केली असावी, पण अशा प्रकारच्या संगीतानं नाटक ओपन करायचं म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा असतो. तेव्हाच ही एनर्जी खेळती राहते. उदाहरणार्थ अशी. तर बऱ्याचदा व्यावसायिक नाटकात ते साध्य होत नाही. त्यासाठी नाटकाला येणारा प्रेक्षक वेगळा हवा किंवा असणारा प्रेक्षक नवीन गोष्टी स्वीकारणारा हवा. पण इथे बदल मात्र स्वागतार्ह आहे. आणि कदाचित झालाच तर आपण नाटकाचा हा प्लस पॉइंट सुद्धा म्हणू शकतो. नाटकात 2 जमेच्या बाजू आहेत. एक म्हणजे लिखाण आणि दुसरं म्हणजे नृत्य. नृत्य नाटकाचा महत्त्वाचा भाग असेल अशी नाटकं फारच कमी असतात आणि त्यातलंच हे एक. हुलवा खामकर यांनी याचं नृत्य दिग्दर्शन कमाल केलंय. आणि या नाटकात बरेच संवाद हे गाण्याच्या कवितेच्या माध्यमात लिहिले. त्यावर दोन्ही पात्रांना थिरकट ठेवत हुलवा खामकर यांनी मजा आणली. नाटकाचं संगीत ही तितकंच परिणामकारक आहे. ह्या नाटकाचं संगीत राहुल रानडे यांनी केलं असून प्रत्येक प्रसंग ते अधिक उठावदार करतात. त्याचप्रमाणे संवादरूपी रचनेला संगीतात बांधणं अवघड असतं ते त्यांनी अगदी लिलया साधलंय. नाटकाचं नेपथ्य आणि प्रकाश योजना प्रदीप मुळे यांनी केली असून दोन्ही गोष्टी कमाल झाल्या. विशेषतः प्रकाश योजनाकार जेव्हा नेपथ्य करतो तेव्हा रंगांचा खेळ हा बघण्यासारखा असतो. इथेही अगदी तेच झाले. नेपथ्याचे रंग करताना प्रकाश निर्माणानं त्यात कशी मजा आणता येईल असा विचार करून नेपथ्याला रंग दिला गेला. त्यामुळे केवळ एकाच नेपथ्यावर प्रकाशाच्या माध्यमातून 2 जागा दाखवणं त्यांना शक्य झालं. त्यामुळे पार्टीचं ठिकाण, तिचं घर, त्याचं घर, कॅफे ह्या सगळ्या जागा फारशा नेपथ्यात न बदलता प्रकाशानं बदलवल्या. नाटकाचं लिखाण आणि दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांनी केलं असून ते परिपूर्ण आहे. दिग्दर्शनापेक्षा नाटक लिखाणात अधिक उजवं ठरतं. पात्रांच्या तोंडी दिलेले शब्द, नाटकात सांधल्या गेलेल्या कन्सेप्ट्स आणि कवितारूपी संवाद यांची त्रयी म्हणजे या नाटकाचं लिखाण. दिग्दर्शनही साजेसं झालं. प्रीतमचं पात्र सागर कारंडे यांनी साकारलं असून त्यांनी ते त्यांच्या पद्धतीनं व्यवस्थित वठवले. आपापल्या परीने आपल्या हलक्या फुलक्या विनोदाने ते नाटकात मजा आणतात. पण प्रीतम हा सागर कारंडेपेक्षा वेगळा होऊ शकला नाही हेही जाणवतं. स्मिता तांबे यांनी आपलं पात्र ओळखून उत्तम साकारत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अतिशय कसदार अभिनय या निमित्तानं पाहता आला. त्यांचा रंगमंचावरील वावर, आवाजातील चढउतार, परिस्थितीनुरूप व्यक्तिमत्वात होत जाणारा बदल त्यांनी अगदी उत्तम साकारलाय. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक. एकूणच तुम्हालाही रोजच्या त्याच जगण्याचा, संसाराचा कंटाळा आला असेल, जोडीदारासोबत आयुष्य जगताना काहीतरी वेगळं ट्राय करून पाहायचं असेल, पण त्याआधी त्या वेगळेपणाचा डेमो सुद्धा पाहायचा असेल तर हे नाटक पाहायलाच हवं. नाटक फॅक्टरी या नाटकाला देते 3.5 स्टार्स. पुन्हा भेटू नवीन नाटक आणि त्याच्या समीक्षणासह. तोवर धन्यवाद. आणि हो, लाईक, कमेंट, शेअर आणि मुख्यतः सबस्क्राईब करायला विसरू नका. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन.